सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे त्याच्यावरती डॅशबोर्डवरती जे काही पर्याय उपलब्ध आहे स्क्रीनवरती, त्याच्यामध्ये तुम्ही काय पाहू शकता किंवा एखादा जर तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल किंवा तुम्ही कन्फ्यूज असाल की तो फॉर्म सबमिट झाला आहे का नाही, तर तो फॉर्म कुठं पाहायचा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर रिजेक्ट झालेले फॉर्म कुठे चेक करायचे, त्यानंतर जे तुमचे फॉर्म भरले आहेत ते ॲप्रूव्ह झाले आहेत का, त्याची रक्कम मंजूर झाली आहे का, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर माझ्याकडे काही ताईंच्या कमेंट्स येत आहेत की त्यांचं हे जे ॲप्लिकेशन आहे किंवा हे ओपन होत नाही आहे. तर ताई त्या देखील त्यांना मी एवढंच सांगेन की तुमचं जे ॲप आहे त्याचं अपडेट करून पहा, आणि जरी अपडेट तुमचं व्हर्जन ते बरोबर असेल तर तुम्ही एकदा तुमचं ओपनच होत नसेल तर फॉरगेट पासवर्ड करा आणि नवीन पासवर्ड सेट करा. त्यानंतर तुमचं ॲप ओपन होईल. त्यानंतर दुसरी एक कमेंट येते ते म्हणजे पोषण ट्रॅकरचं रेकग्नायझेशनवरती तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमचा फॉर्म बॅकला जातो किंवा तुमचं ॲटोमॅटिकली लॉग आउट होत आहे. तर त्या ताईंना मी एवढं सांगेन की ताई तुम्ही सुरुवातीला पूर्ण फॉर्म भरून घ्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही फॉर्म तुमचा सबमिट करायला जाल त्यावेळेस देखील तुम्हाला एक नोटिफिकेशन शो होतं, ते म्हणजे तुमचं पोषण ट्रॅकरचं रेकग्नायझेशन झालेलं नाही, ते तुम्ही करून घ्या. तर त्यावेळेसच तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरचं रेकग्नायझेशन करा. सुरुवातीला तुम्ही पोषण ट्रॅकरचं रेकग्नायझेशन न करता देखील पूर्ण फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण फॉर्म भरा. त्यानंतर तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरचं रेकग्नायझेशन घ्या. आणि जरी समजा तुम्हाला एखाद्या लाभार्थ्याचा फॉर्म भरल्यानंतर त्या लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली न होता असा मेसेज न येता देखील काही वेळेस रजिस्ट्रेशन होत आहे. तर अशा लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे की नाही ते कसं चेक करायचं ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथं जे होम स्क्रीनवरती हे 3 डॉट्स आहेत याच्यामध्ये काय काय पर्याय उपलब्ध आहेत तिथून तुम्ही काय चेक करू शकता मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं पहा 1 नंबरचा जो आहे तो डाटा एंट्री. या डाटा एंट्रीमध्ये जाऊन तुम्ही तुमचे जे लाभार्थी आहेत त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. तर इथं पहा खाली 2 पर्याय उपलब्ध आहेत, ते म्हणजे सर्च बेनिफिशरी आणि सर्च प्री रजिस्टर बेनिफिशरी. तर वरचा जो पर्याय आहे तो आहे फक्त तुमचा लाभार्थी शोधा, आणि खालचा जो पर्याय आहे त्याचा अर्थ आहे की तुम्ही यापूर्वी ज्या लाभार्थ्याचे फॉर्म भरले आहेत ते लाभार्थी शोधा. परंतु प्रत्यक्षात मात्र हा जो खालचा पर्याय आहे याच्यावरती गेल्यानंतर मी तुम्हाला जाऊन दाखवते या दोन्ही पर्यायामध्ये काय आहे ते. चला तर मग हा जो खालचा पर्याय आहे म्हणजे तुम्ही यापूर्वी जे फॉर्म भरले आहेत रजिस्ट्रेशन केलं आहे त्या बेनिफिशरी सर्च करण्यासाठीचा हा पर्याय आहे. परंतु इथं पहा इथं काय ते मागत आहे तर प्री रजिस्टर ID. तर हा ID आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तुम्ही इथं न जाता तुमच्या ज्या रजिस्ट्रेशन झालेल्या लाभार्थी आहेत ते तुम्ही इथूनच सर्च करू शकता. तर इथं पहा जर तुमच्या एखाद्या लाभार्थ्याचा तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे आणि नोटिफिकेशन देखील तुम्हाला आलेलं नाही आहे की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे, तर अशा लाभार्थी तुम्ही सुरुवातीला एकदा चेक करून घ्या की तुमचा लाभार्थी हा रजिस्टर झाला आहे की नाही झाला. तर हा लाभार्थी रजिस्टर झाला आहे की नाही झाला कुठं चेक करणार, तर वरचा जो पर्याय आहे सर्च बेनिफिशरी तर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. तर याच्यावरती गेल्यानंतर पहा तुम्हाला 2 पर्याय उपलब्ध आहेत, ते म्हणजे बेनिफिशरी IDनं तुम्ही सर्च करू शकता किंवा मोबाईल नंबरनं देखील तुम्ही सर्च करू शकता. तर इथं काय करायचं आहे, तुम्ही तो ज्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर तुम्ही भरत आहात माहिती भरत असताना तो मोबाईल नंबर इथं मोबाईल नंबर हे करायचं आहे सिलेक्ट तुम्ही, आणि मोबाईल नंबर इथं त्या लाभार्थ्याचा टाकून घ्यायचा आहे आणि पिच डेटा याच्यावरती तुम्ही हे केल्यानंतर अशा प्रकारे पहा. आता मी मोबाईल नंबरच इथं सबमिट केला नव्हता त्यामुळे नॉट डेटा फाउंड असं इथं आलेलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही त्या फॉर्ममध्ये जो मोबाईल नंबर त्या लाभार्थ्याचा भरत आहात तो मोबाईल नंबर तुम्ही टाकून जर सर्च केलं तर इथं तुमच्या जो लाभार्थी आहे त्याची बेनिफिशरी नेम म्हणजे त्या लाभार्थ्याचं नाव, स्टेट, डिस्ट्रिक्ट म्हणजे त्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉक जो आहे तो, त्यानंतर त्यांच्या गावाचं नाव, अंगणवाडी सेंटरचा कोड, रजिस्टर कोणाकडून झालं आहे रजिस्टर फॉर्म आणि रजिस्टर झालेल्या दिनांक, आणि आधारचं ऑथेंटिकेशन झालं आहे की नाही ही पूर्ण माहिती तुमच्या लाभार्थ्याची तुमच्यासमोर ओपन होणार आहे.
हा झाला. जर तुम्ही तुमचं सबमिट झाल्यानंतर किंवा होण्या अगोदर किंवा सबमिट वरती तुम्ही टच केल्यानंतर जेव्हा तुम्ही ॲटोमॅटिकली लॉग आउट होता तेव्हा तुम्ही काय करा, सुरुवातीला एकदा ती बेनिफिशरी जी आहे तुमची ती रजिस्टर झाली आहे का ते चेक करा. किंवा यापूर्वी तुम्ही रजिस्टर केलेल्या सर्व बेनिफिशरीचं देखील तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकून त्यांची माहिती बघू शकता की तो फॉर्म तुमचा ॲक्च्युली सबमिट झाला आहे की नाही ते. तर पुढचे पर्याय आपण पाहूया. तर या 3 पर्यायाबद्दल आपण बोललो. तर खालचा जो आहे तो त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन ID लागतो, तो आपल्याकडे नसल्यामुळे तुमचे यापूर्वी भरलेले फॉर्म तुम्ही कशातून बघायचे आहेत, तर सर्च बेनिफिशरी या पर्यायामधून तुम्हाला ते फॉर्म तुमचे बघायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे पर्याय तो आहे सर्च रिजेक्ट बेनिफिशरी. म्हणजे जर तुमचा एखादा फॉर्म तुम्ही भरला त्यानंतर तो जर रिजेक्ट झाला तर तुम्ही इथून तो चेक करू शकता. हाच फॉर्म चेक करण्यासाठी तुम्हाला त्या जी माता आहे किंवा जी बेनिफिशरी आहे तिचा आधार नंबर देखील टाकून तुम्ही हा फॉर्म तिचा रिजेक्ट झालेल्या फॉर्मची माहिती घेऊ शकता. सेम जो फॉर्म आता आपण माहिती पाहिली होती रजिस्टर झालेले बेनिफिशरी, त्याच प्रमाणे इथं त्या लाभार्थ्याची माहिती येणार आहे. तर हा झाला बेनिफिशरीची तुमची रिजेक्ट झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बेनिफिशरी किती बेनिफिशरीचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत ते तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आहे हा पुढचा पर्याय पाहूया आपण. हां, तर याच्यामध्ये काय आहे, रिपोर्ट AWC हायरकी वाईज. तर इथं हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर याच्यामध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये तुम्ही काय काय चेक करू शकता. डिटेल्स एनरोलमेंट स्टेटस म्हणजे त्या फॉर्मचं स्टेटस तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढचं जे आहे प्री रजिस्ट्रेशन बेनिफिशरी इन PMMVY. तर इथं पहा, सुरुवातीचा जो 1 नंबरचा याच्यामधला पर्याय आहे त्याच्यावरती मी तुम्हाला जाऊन दाखवते. तर याच्यामध्ये तुम्ही यापूर्वी भरलेल्या समजा बेनिफिशरींची समजा स्टेटस तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. तर इथं पहा, तुम्ही टोटल किती बेनिफिशरी इथं भरले आहेत त्या दाखवत आहे इथं. त्यानंतर बेनिफिशरी ज्या रिजेक्ट झाल्या आहेत ते देखील इथं आहे. आधार नॉट सीडेड इन बँक म्हणजे ज्या बेनिफिशरीचं आधार सीडिंग झालेलं नाही त्या बेनिफिशरीची संख्या इथं दाखवत आहे. आणि पुढचा जो आहे तो आहे बेनिफिशरी हुज फेस रजिस्ट्रेशन फ्रॉम पोषण ट्रॅकर इज नॉट NCPI मॅप्ड. तर हे आहे जे झालेलं नाही आहे हे विचारत आहे इथं. बेनिफिशरी इथं हा जो पर्याय आहे तो आहे बेनिफिशरीचं पोषण ट्रॅकरमधून रेकग्नायझेशन झालेलं नाही आहे आणि इथं NCP मॅप्ड झालेलं नाही अशा बेनिफिशरीची संख्या आहे. तर इथं 0 आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे ज्या बेनिफिशरी एनरोल्ड. तर इथं आहे ज्या तुमच्या रजिस्टर झाल्या आहेत बेनिफिशरी, तुम्ही म्हणजे किती बेनिफिशरीचं रजिस्ट्रेशन केलं आहे ती संख्या इथं आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन स्टेटस. तर इथं 4 जेवढ्या भरल्या आहेत तेवढे दाखवत आहे. ॲप्रूव्ह म्हणजे जेवढ्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झाले आहेत, मंजूर झाले आहेत ते दाखवत आहे. तर जेवढ्या भरल्या आहेत बेनिफिशरी तिथं तुम्हाला तुमच्या त्यातल्या ॲप्रूव्ह किती जणांचं फॉर्म झाला आहे ते इथं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पेमेंट जनरेट झाला आहे. SOकडून किती बेनिफिशरीचं पेमेंट झालेलं आहे जनरेट ते इथं दाखवत आहे. त्यानंतर SNOकडून किती बेनिफिशरीचं पेमेंट ॲप्रूव्ह झालं आहे ते इथं दाखवत आहे. आणि व्हेरीफाय. त्यानंतर बेनिफिशरी सेंड इन पेमेंट रिक्वेस्ट फाईल म्हणजे ज्या लाभार्थ्याची पेमेंटची फाईल रिक्वेस्ट केली आहे ते इथं दाखवत आहे. त्यानंतर इथं जे आहे तो पुढचा पर्याय दाखवत आहे तो म्हणजे तुमच्या किती अमाऊंट या सर्व फॉर्मचं किती रिक्वेस्ट फाईल केली आहे. तर पहा इथं 4 बेनिफिशरीचं 3,000 प्रमाणे हप्ता याप्रमाणे 12,000चं इथं दाखवत आहे. इथं दाखवत आहे जे की बेनिफिशरी फर्स्ट म्हणजे पहिल्या ज्या खेपेच्या गरोदर माता आहेत फर्स्ट चाइल्डसाठीच्या त्या सर्व माता ज्या रजिस्टर झाल्या आहेत ते त्याच्यासाठीच आहेत. त्यानंतर इथं पेमेंट दाखवत आहे. त्यानंतर पुढचं जे आहे सेकंड इन्स्टॉलमेंट फॉर फर्स्ट चाइल्ड म्हणजे एका पहिल्या खेपेच्या गरोदरसाठी 2 वेळा इन्स्टॉलमेशन होतं. तर इथं पहिल्या वेळेचं मंजूर झालं आहे, सेकंडच्या वेळेचं नाही. त्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंट फर्स्ट चाइल्ड तर दुसरं जे आहे तेच इथं दाखवत आहे.
आणि त्यानंतर सेकंड गर्ल चाइल्ड म्हणजे दुसरी जी मुलगी आहे त्याचा फॉर्म भरलेलाच नाही, त्यामुळे इथं काही स्टेटस दाखवत नाही आहे त्याचं. तर अशा प्रकारे मी ज्या माझ्या पहिल्या खेपेच्या 4 गरोदर माता भरलेल्या होत्या यामध्ये त्यांचं इथं 12,000 पेमेंट दाखवत आहे, हे झालेलं अप्रूव्ह झालेलं. तर अशा प्रकारे तुम्ही हे तुमच्या बेनिफिशरीचं पेमेंट देखील चेक करू शकता. त्यानंतर याच्यामधला पुढचा जो आहे महत्त्वाचा भाग तो म्हणजे हा पर्याय पहा, FFAWC आशा आधार. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पहा, टोटल फाईल बेनिफिशरी. तर इथं पहा दुसरा एक पर्याय इथं उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला इथं भरायची आहे. तो पर्याय मी एकदा चेक करते. इथं ड्यू लिस्ट आहे. तर याच्यामध्ये एक पर्याय आहे, हे जे आहे ते मी याच्यामधून ओपन केलं आहे वेबसाईटवरून, आणि मी जे भरलं होतं ते भरलं होतं मी याच्यामधून ॲपमधून. तर याच्यामध्ये तो पर्याय मी बघते, तुम्हाला दाखवते तो पर्याय. 1 मिनिट. तर पहा तो पर्याय जो आहे तो जो सुरुवातीचा डाटा एंट्री आहे त्या डाटा एंट्रीमध्ये हा जो पर्याय आहे ॲड AWW आशा वर्कर प्रोफाईल. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला कंपल्सरी तुमची प्रोफाईल इथं भरून घ्यायची आहे. तर इथं पहा हा जो बॉक्स दिसत आहे याच्यावरती टच केल्यानंतर तुम्ही काय करत आहात तर तुम्ही परमिशन देत आहात कशासाठी तर आधारचं ऑथेंटिकेशन कशासाठी तर हे जे तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याचं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधारचं ऑथेंटिकेशन द्यायचं आहे. तर हे मात्र तुम्हाला कंपल्सरी तुमची प्रोफाईल या ॲपमध्ये तयार करून घ्या, म्हणजेच हे ऑथेंटिकेशन द्या. कारण की तुम्ही जेवढे फॉर्म भराल, तर आता आपण स्टेटस पाहिलं आपल्या फॉर्मचं, तर या फॉर्मचं तुम्हाला पेमेंट करण्यासाठी हे गोष्ट करणं गरजेचे आहे. तर इथं तुमचं नाव ॲटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला इथं परमिशन द्यायचं आहे की तुमचा आधार या पेमेंटसाठी तुम्ही वापरू शकता. हे परमिशन दिल्यानंतर तुमचं नाव येईल. त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा जो आहे पुढील पर्याय तो आहे तुमची जी अपॉइंटमेंट आहे, म्हणजे जी ऑर्डर आहे तुमची त्या डेटची, ती इथं तुम्हाला डेट टाकायची आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस इथं टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. तर हे करणं फार गरजेचं आहे, कारण की जेव्हा तुम्ही ऑथेंटिकेशन तुमच्या आधारला देणार आहात पेमेंटसाठी, तेव्हाच तुम्ही जेवढे फॉर्म ॲप्रूव्ह होतील त्याचं पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी त्यांना पर्याय उपलब्ध होईल तुमच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या डॅशबोर्डवरती. तर इथं काय काय तुम्हाला द्यायचं आहे, आधार नंबर एक टाकायचा आहे, तुमची जे ऑर्डर आहे ऑर्डरचे दिनांक इथं टाकायचे आहे, म्हणजे जॉईनिंग तुम्ही कधी केली अंगणवाडीला ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुमचा ॲड्रेस टाकून सबमिट करायचं आहे. आणि हे केल्यानंतरच तुम्हाला पेमेंट करण्यासाठी इथं पर्याय उपलब्ध होईल. तर हे देखील तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवल्या यामधल्या. तुम्ही तुमचं पेमेंट किती येणार आहे ते देखील तुमच्या फॉर्म ॲप्रूव्ह किती आहेत, पेमेंट किती जनरेट झालं आहे त्याच्यावरून बघू शकता. आणि ही प्रोफाईल मात्र तयार करून घेण्यास विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या आहेत, तुम्ही कुठून चेक करू शकता, तुमचे यापूर्वीचे भरलेले फॉर्म कसे चेक करायचे, रिजेक्ट झालेले फॉर्म कसे चेक करायचे, आणि हो एखादी जर तुमची बेनिफिशरी फॉर्म सबमिट हे झालेला आहे आणि दिसत नसेल तर तुम्ही ती कोणत्या गोष्टीमध्ये गेली ती देखील इथं चेक करू शकता. तर तुमच्या या बेनिफिशरी जर अशा प्रकारे तुमची एखादी बेनिफिशरी दिसत नसेल तर तुम्हाला ती बेनिफिशरी जी आहे ते NCPI मॅपिंग स्टेटस हे जे आहे मॅपिंग स्टेटस याच्यामध्ये देखील तुम्ही जाऊन तुमची बेनिफिशरी आहे का ते चेक करा. आणि हे त्या बेनिफिशरीला बँकेमध्ये आधार मॅपिंग करण्यास
सांगून घेऊ शकता आणि त्यानंतर खालचं जे गोष्टी होत्या त्याच्यामध्ये देखील त्या बेनिफिशरी तुम्हाला दिसणार आहेत, कोणती बेनिफिशरी कुठे गेलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मी या संदर्भातली जेवढी मला माहिती होती माहिती तेवढी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही तुमची प्रोफाईल मात्र नक्की तयार करून घ्या. तुमचे कितीला बेनिफिशरी पात्र झाले आहेत, त्यांचं पेमेंट कितीचं ॲप्रूव्ह झालं आहे ते देखील चेक करू शकता. तुमची बेनिफिशरी पूर्वी रजिस्टर झालेली चेक करू शकता. आणि फॉर्म सबमिट होण्यासाठीच्या अडचणीसाठी देखील मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पर्याय, तुम्ही फॉर्म अगोदर भरून घ्या, त्यानंतरच तुम्ही सबमिट करायच्या वेळेस देखील पोषण ट्रॅकरचं रेकग्नायझेशन घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲप अपडेट करून घ्या. आणि जर तुम्हाला तुमचं ॲप अपडेट कसे करायचं हे समजत नसेल तरी देखील तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच या संदर्भातला देखील व्हिडिओ अपलोड करेन. आणि दुसरा एक प्रश्न तो म्हणजे एखादी जर माता तुमची पोषण ट्रॅकरला भरलेली नसेल तर तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता का? तर हो, नक्कीच तुम्ही त्या मातेचं देखील रजिस्ट्रेशन करू शकता. तर इथंच तुम्हाला आपल्या जे अंगणवाडीचे मोबाईल आहेत त्याच्यामध्ये ते ॲप इन्स्टॉल झालेलं आहे, आधार RD फेस अशा त्या ॲपचं नाव आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या शाळेच्या मोबाईलमध्ये देखील अशी बेनिफिशरी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिचं रजिस्ट्रेशन नक्की करू शकता. आणि जर तुम्हाला हवा असेल तर मी माझ्याकडे अशी बेनिफिशरी जर आली की तिचं रजिस्ट्रेशन पोषण ट्रॅकरमध्ये केलेलं नसताना तिचं फॉर्म भरायचा, तर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन असा जर मी फॉर्म भरला तर. मात्र तुमच्याकडे तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये नोंद नसताना देखील तुमच्या लाभार्थ्याचा फॉर्म भरू शकता. तर हे मी जेवढी मला माहीत होती माहिती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.